हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती घेऊन आलो आहोत अंगणवाडीची. अंगणवाडीची माहिती काय आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला समजणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि फर्स्ट टाइम तुम्ही चॅनलवर त्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका किंवा परिशिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्त करताना कोणती पात्रता लागते आणि कोणती पात्रता नसेल तर किती दिवसामध्ये कंप्लीट करून द्यावं लागतं, हे सविस्तर आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या पत्रामध्ये पाहणार आहोत. दिनांक 4 नोव्हेंबर 2025ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. या परिपत्रकमध्ये आपल्याला जी पात्रता लागू केली गेली आहे ती पात्रता नसेल आणि आपलं पदोन्नती झाली असेल तर आपल्याला कोणकोणत्या आपल्याला पदोन्नती झाल्यानंतर कंप्लीट करावे लागते आणि किती दिवसात करावे लागते हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. सर्व माहिती मी देणार आहे. 10 ऑक्टोबरचं सुद्धा आपण पत्र पाहणार आहोत आणि 4 नोव्हेंबर 2025चं पत्र पाहणार आहोत. विषय काय दिलाय बघा. विषय आपल्याला इम्पॉर्टंट असतो. या ठिकाणी विषय काय देण्यात आले. विषय आहे अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका परिशिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्त करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अटी शिथिल करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दाखल असलेल्या रीट पिटिशन याचिकेबाबत हे आपल्याला विषय आहेत. संदर्भ क्रमांक 11-14-13-9-10-10-2025. उपरोक्त संदर्भ विषयान्वये अनुसरण कळवण्यात येते की पद भरतीच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर मुख्य सेविका किंवा परिशिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच मुख्य सेविका परिशिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर बघा, आपलं जेव्हा पदोन्नती होते, पदोन्नती झाल्यानंतर आपल्याला आपलं जर MSIT झालं नसेल, कम्प्युटर कोर्स झाला नसेल तर आपल्याला येत्या 2 वर्षामध्ये आपल्याला कंप्लीट करून द्यायचं असतं आणि त्याच्यात प्लस काय केलं आहे, मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच हिंदी भाषासुद्धा आपल्याला परीक्षेत 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यकता राहील. म्हणजे आपल्याला त्याच्यात MSIT प्लस हिंदी देण्यात आलं आहे. हिंदीसुद्धा आपल्याला आपलं मुख्य सेविकेमध्ये जर त्या ठिकाणी पदोन्नती झाली आहेत, पदोन्नती झाल्यानंतर आपण हिंदी भाषा पासआउट नसेल तर आपल्याला अट लावण्यात आली. आपल्याला येत्या 3 वर्षामध्ये आपल्याला हिंदी भाषा त्या ठिकाणी पात्रता करून जमा करावं लागेल. नाहीतर काय होईल, तुमचं त्या ठिकाणी तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते. असे उपरोक्त शासन निर्णयात नमूद केलेले सोबत शासन निर्णयाची प्रत जोडण्यात येत आहेत. त्यानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर नागपूर येथे रीट पिटिशन याचिका दाखल केलेल्या आहेत. सदर न्यायालयीन प्रकरणे आपणास प्राधिकृत करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्रासाठी दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात माननीय शासकीय अभियोक्ता यांचे मार्फत उपरोक्त शासन निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर नागपूर यांचे निदर्शनात आणून देण्यात यावे. तर बघा, सोबत जो GR या ठिकाणी जोडण्यात आले तो GR आपण 10 ऑक्टोबर 2025ला करण्यात आला आहे. या GR नुसार सर्व काही रूल्स असेल. तर बघा, सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे, नंतर आपल्याला शासन निर्णय काय घेण्यात आले ते बघू. प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 नवे महिला व बालविकास विभागाच्या आधिपत्याखालील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गतील मुख्य सेविका परिशिका या पदावर सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आला आहे. सदर सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7 नुसार अंगणवाडी सेविका मानधनी पदावरून मुख्य सेविका परिशिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 नवे मर्यादित विभागीय परीक्षेचे नियम तयार करण्यात आले आहे.
मुख्य सेविका व परिवीक्षिका या पदावर दिनांक 4/6/2021च्या सेवा प्रवेश नियमातील एक नियम 11 नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट मिळवणे आवश्यकता राहील. तसेच नियम क्रमांक 12 नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा त्यामधून सूट मिळवणे आवश्यकता राहील, असे नमूद आहे. दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसेच संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केले नसल्यास नियमात विहित केलेल्या मुदतीत त्याची पूर्तता करणे आवश्यकता राहील. अन्यथा वेतनवाढ व वरिष्ठ पदावरून पदोन्नती अन्यदेय राहणार नाही. बघा या ठिकाणी सेविकाताईंनो लक्षात ठेवायचं आहे. काय म्हटले बघा, त्या ठिकाणी आपलं जे वेतन असेल वेतनवाढ होणार नाही आणि वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुदेय तुम्हाला त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी पात्रता आहे ती जितक्या दिवसात आपल्याला कंप्लीट करता येईल, आपल्याला जो नियमाचा पलीकडे गेला तर आपण त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी वेतनवाढ होणार नाही आणि वरिष्ठ पदावरून पदोन्नती अनुदेय तुमचं बंद होऊ शकते. मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी शिथिल करण्याची पदावरून येत असल्याने त्यांनी वरील अर्हता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेची अटी शिथिल करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय आहेत बघा. अंगणवाडी सेविका मानधनी पदावर मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच मुख्य सेविका परिवीक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यकता राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच आत उत्तीर्ण होणे आवश्यकता राहील. या अटीच्या अधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे. याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील. तर या पद्धतीने तुम्हाला जे नियम दिले शासनाने त्या नियमाचं तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करावं लागेल आणि त्याच पद्धतीने तुमचं जी अर्हता तुमचं पात्रता कंप्लीट नसेल, इनकम्प्लीट आहे, ते कंप्लीट तुम्हाला 2 वर्षात आणि हिंदी भाषेसाठी 3 वर्ष देण्यात आले. या कालावधीमध्ये तुम्हाला ही पात्रता कंप्लीट करावं लागेल. नाहीतर तुमचं वेतन आणि वरिष्ठ पदावरून तुमचं जे अनुदाय राहणार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत. सदर शासन निर्णय सामान्यतः प्रशासन विभाग व मराठी भाषा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी.आर. डाउनलोड करू शकतात. सेविकाताईंनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.